बारामतीमध्ये सध्या शोककळा पसरली आहे. सूरज चव्हाण आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमच्या तर अगदी निकटवर्ती आहे आणि असं सगळं झालं, काय नेमकं आता पुढे कशा पद्धतीचं नियोजन आहे? कारण लाखोच्या संख्येनं जनसमुदाय जो आहे तो बारामतीच्या दिशेनं रवाना होतो आहे, काय म्हणा? आमच्यासाठी हा खूप मोठा आघात आहे. हा कधी भरून न निघणारा आघात आहे. आज आम्ही सगळे खरं तर एक पोरकेपणाची भावना हे आमच्या मनामध्ये झालेली आहे. दादांच्या काय काय आठवणी आहेत तुमच्यासोबतच्या? कारण हसत खेळत इतके दिवस काढले, कधी विचार केला होता अशा पद्धतीनं काही घडेल? दादा सोडून जातीला विश्वासच बसत नाही. कारण दादांसोबत मला खूप संधी भेटली फिरण्याची, त्यांच्यासोबत राहण्याची. विश्वास बसत नाही की ते आमचं सोडून गेलेत आम्हाला. तुम्हाला तर अगदी मुलाप्रमाणे ते मानायचे आणि नेहमी कायम प्रेम द्यायचे आणि कायम तुमच्या पाठीशी ते उभे राहिले. माझा आधार आज नक्कीच आपण समजू शकतो. बघा, ह्या सगळ्या भावना आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि अत्यंत शोकाकुल असं जे वातावरण आहे ते या ठिकाणी आहे. सूरजजी, तुम्ही आवरा स्वतःला, तुम्ही रडू नका, तुम्ही आवरा स्वतःला. जे काही घडलं आहे ते अनाकलनीय आहे, अकाली मृत्यू आहे हा, आणि संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून गेलेली ही दुर्दैवी घटना आहे. आता नेमकं पुढचं महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांनी काय करायला हवं? शांततेत राहिलं. दादाने जे आपल्याला शिकवण दिले त्या शिकवणीवर आपल्याला पुढे जायचंय. तर या सगळ्या भावना आहेत कार्यकर्त्यांच्या आणि अत्यंत शोकाकुल असं वातावरण सध्या बारामतीमध्ये. आणि आपण पाहतोय बघा, सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत आणि रडतायत सगळेजण. मग ते आमदार असू द्या किंवा मंत्री असू द्या, सगळ्यांना जे अश्रू आहेत ते सध्या अनावर झालेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.